शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, सतेज पाटील आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या सहभाग, तर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील तैनात। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। आंदोलनाच्या वेळेस रेडा घेऊन जाण्याला पोलिसांनी केला होता मज्जाव। पोलीस बंदोबस्त ठेवायला आम्ही आतंकवादी आहोत का? सरकार आमच्यावरती दडपशाही करतंय। राजू शेट्टींची राज्य सरकारवर टीका। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा। सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्व्हेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। नागेवाडी, भाग्यनगर, माहुली, चिखलहोळ, विटा या गावातील ग्रामस्थांची घोषणाबाजी। माझी आजही गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरू आहे। नाशिकच्या जागेवरती सकारात्मक तोडगा निघेल असा मला विश्वास आहे। नाशिक विधान परिषदेच्या जागेवर सुरू असलेल्या राड्यावरती मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। आमदार किशोर दराडे आणि गणेश गीते यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। नाशिक विधान परिषदेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न। माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर जाहीर माफी मागेन, बाप काढला या गीतेंच्या आरोपावरती किशोर दराडे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। नाशिकच्या जागेवरून उद्या संध्याकाळी 7 वाजता शिंदेंची नंदनवन या बंगल्यावरती बैठक असणार आहे। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते रिंगणात आहेत। महाजन सामंत यांच्याकडून गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या राजीनाम्यासंदर्भात देवगिरीवरती चर्चा। सुनीत्रा पवार, सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा। राजीनामा न देण्यावरती इद्रिस नाईकवडी हे ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। आमदारकीचा राजीनामा द्या, पुढे संधी देऊ, पक्षाचं आश्वासन आहे अशी सूत्रांची माहिती आहे। कोकणची जागा बिनविरोध, आता रायगडचा पालकमंत्री पदाचा शब्द विसरून चालणार नाही। तटकरेंसोबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, गोगावले पालकमंत्री व्हावे तशी आमची इच्छा आहे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय घेऊ, सुनील तटकरे यांचं वक्तव्य। वारंवार पालकमंत्री पदासंदर्भात वक्तव्य करणं योग्य नाही, योग्य ती पूर्तता करण्यात येईल, उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर तटकरेंची प्रतिक्रिया। मार्मिकमधून राहुल गांधींवरती स्तुतीसुमने उधळली आहेत, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका। स्तंभलेखक विकास झाडे यांच्याकडून महाराष्ट्र काँग्रेसवर टीका। ठाकरे सेना आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादाची शक्यता। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची साप्ताहिक मार्मिकाला कायदेशीर नोटीस। मार्मिकाविरोधात 2 कोटींचा मानहानीचा दावा। 15 दिवसांच्या आतमध्ये बिनशर्त माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, विकास ठाकरेंचा इशारा। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल। सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर। लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार आहे। सरकारनं उज्ज्वला योजना बंद केला असं आश्चर्य वाटणार नाही। उज्ज्वला योजनेसारखा प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरू आहे। उज्ज्वला योजनेवरून रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका। मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्यामध्ये ठिय्या। आमच्या मागण्यांवरून सरकार चालढकल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। रमेश केरे पाटलांसह मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यामध्ये ठिय्या। जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा, स्वतंत्र कॉलम न केल्यास देशव्यापी आंदोलन करणार, विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा। राज्यसभेसाठी नवनीत राणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या अटीच्या चर्चेनंतर राणांची पोस्ट। मी भाजपचे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, मी सदैव भाजपचं कार्य प्रामाणिकपणे करत राहणार अशी नवनीत राणा यांची पोस्ट। संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र। राज्याचे एक्सपोर्ट प्रकरणी बुलंद आवाज उठवा असा पत्रामध्ये उल्लेख। राऊतांकडून सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख। अकोला शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांना बच्चू कडूंनी झापलं। रुग्णांच्या गैरसोयीवरून बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सुनावलं। 2 दिवसांपूर्वी रुग्ण पतीला पाठीवरून नेल्याचा महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पुण्यामध्ये आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाला कॉक्रोच जनता पार्टीचं पत्र। पुणे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यामध्ये चर्चा करून निर्णय घेणार। 11 जूनला पुणे विद्यापीठात अभिजित दिपके आंदोलन करणार। श्रीरामपूरमध्ये शिंदेंच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावरती जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न। दुचाकीवरती आलेल्या हल्लेखोरांकडून प्रशांत कहाणेंच्या 4 चाकीवर गोळीबार।
वाळू व्यवसायातील टोळी युद्धातून गोळीबार झाल्याचा संशय आहे। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नागपूरमध्ये मनसेचं जिल्हा परिषद कार्यालयामध्ये अर्धनग्न आंदोलन। विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये कपात केल्यानं मनसे आक्रमक। विद्यार्थ्यांना याआधी गणवेशासाठी 300 रुपये मिळायचे, आता मात्र 240 रुपयांचा निधी दिला जाणार आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये कर्जमाफीच्या अटींविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन। नगर मनमाड महामार्गावरती शेतकऱ्यांचा 1 तास रास्ता रोको। सांगलीतील शिराळ्याच्या आरळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात। आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित देशमुख आणि बापू भंडारे हे उपस्थित आहेत। आरळा येथील अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी नेत्यांसह तरुणांवरती दाखल गुन्ह्यांविरोधात मोर्चा आहे। मीरा भाईंदर शहरातील तीव्र पाणी टंचाईमुळे सामान्य जनता प्रचंड त्रस्त आहे। प्रशासनाला जागो करण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन। तमरेला आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। दिव्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचं ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन। ठाकरे सेनेकडून गटार पूजन करून ठाणे पालिकेचा निषेध। दिव्यामध्ये नालेसफाईची कामं अर्धवट केल्यानं ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक। बीडच्या आष्टीतील बाळेवाडी ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून आमरण उपोषण। गावामध्ये शेत तलाव आणि विहिरीचे पैसे घेऊन बोगस काम सुरू असल्याचा आरोप आहे। एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधील मराठा समाजाच्या नकाशाविरोधात आझाद मैदानावरती जनाक्रोश मोर्चा। पुस्तकामध्ये मराठ्यांचा इतिहास आणि नकाशाचे संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप आहे। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ। मंदिर परिसरातील शेकडो दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याची तक्रार आहे। एफडीएने यावरती कारवाई करावी, स्थानिकांची मागणी आहे। सांगली, मिरज आणि कुपवाडमधील वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 250 कोटींचा डीपीआर तयार आहे। आराखड्यासाठी 250 कोटींचा निधी मंजूर करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। गडचिरोलीच्या दक्षिण भागातील 45 गावांचा विद्युत पुरवठा 12 तासांपासून बंद आहे। रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित। सलग दुसऱ्या दिवशीही नाफेड एनसीसीएफची बाजार समित्यांकडे पाठ आहे। जिल्हाधिकारी बैठकीतील निर्देशानंतर देखील शासकीय कांदा खरेदीसाठी खरेदीदार संस्था बाजारातच फिरकल्या नाहीयेत। कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे संतापाची लाट आहे। पंढरीच्या आषाढी वारीचा उत्साह आता 7 समुद्र पार पोहोचलेला आहे। लंडनमधून मराठी भाविकांची पहिली ग्लोबल वारी ही पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 12 देशांमधून प्रवास करत ग्लोबल वारी 25 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। वाशिम शहरातील नाट्यगृहाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव। नगर परिषदेकडून अधिकृत ठराव पारित करत अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी मान्य। पिंपळनेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 मधील अ आणि ब च्या पोटनिवडणुकीमध्ये 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप। गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात होणार। जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट कायम आहे। 67 लघु मध्यम प्रकल्पात केवळ 18% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे। बीड परळी महामार्गाच्या कामांमुळे धारूर तालुक्यातील शेतीपिकं धोक्यात आली आहेत। भोपा परिसरातील एका शेतकऱ्याचं 1.25 एकरातील पपई आणि मिरची पिकाचं नुकसान झालंय। धुळींमुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही थांबून वाढ ही खुंटलेली आहे। सांगलीतील विटामध्ये गोट फार्ममधील दिलशान नावाचा बिटल जातीचा बोकड जखमी झाल्यानं मिरजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। उत्कृष्ट वंशामुळे या बोकडाची किंमत 20 लाख रुपयाहून अधिक असल्याची माहिती आहे। या बोकडाची सध्या राज्यभर सर्वत्र चर्चा सुरू आहे। कल्याण पश्चिमेत हलक्या पावसाची हजेरी। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी मान्सूनचं मात्र अद्यापही आगमन नाहीच। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये सकाळी पावसाची जोरदार हजेरी। सलग 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा। उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा। बेळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीलाच मुसळधार असा पाऊस। बैलहोंगळ आणि सौदत्तीत पुरात वाहनं वाहून गेली आहेत। रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ। अमरावतीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिव टेकडीवरील अनेक झाडं कोसळली आहेत। झाडं उन्मळून पडल्यानं यावेळेस फॉगिंग सिस्टीम बंद करण्यात आली आहे। महानगरपालिकेकडून पडलेली झाडं हटवण्याचं काम सुरू आहे।
पालघरच्या डहाणूतील साखरे गावावरती पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे। धरणालगतच्या साखरे गावातील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती आहे। संतप्त ग्रामस्थांकडून हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ऑनलाईन खत विक्रीचा राज्य सरकारचा पायलट प्रोजेक्ट शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन खत बुकिंग ॲप विरोधामध्ये शेतकरी आणि विक्रेते चांगलेच आक्रमक झालेत। नंदुरबार जिल्ह्यातील 45% शाळांमध्ये सीसीटीव्हीचं नसल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला शासनाचा आदेश धाब्यावर बसवत जिल्ह्यातील शेकडो शाळा सीसीटीव्ही बिनात सुरू आहेत।